1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंध म्हणून संजय दत्तला लोकांनी देशद्रोही ठरवलं होतं। त्याच्याकडे त्या काळची अत्याधुनिक मानली जाणारी AK-56 रायफल सापडली होती, ज्यामुळे त्याला कठोर कारावास भोगावा लागला होता। तो सांगतो, तुरुंगात असताना जेवणात ज्या आळ्या निघायच्या त्या आम्ही प्रोटीन समजून खायचो। थोड़े से कीड़े मकोड़े थे जो प्रोटीन की वजह से हम लोग खाते थे। जनावरं सुद्धा खाणार नाहीत अशी राजगिऱ्याची भाजी मी खाल्ली आहे। वो सब्जी अगर बकरी या बैल या गधे को भी देंगे तो नहीं खाएगा। जेल मधल्या कोठडीत पाणी शिरायचं, त्यामुळे बसूनच झोपायचो। तो मतलब इतना पानी होता था तो उस पानी में सोना पड़ता था। व्यायामाची व्यवस्था नसल्यामुळे पाण्याच्या बाटल्यांचे डंबेल्स बनवले, तीच माझी जिम होती। त्या काळात तो ड्रगच्या एवढा आहारी गेला होता की स्वतःला आरशात बघून सुद्धा घाबरायचा। त्याच्या दिवसाची सुरुवातच ड्रग्जने व्हायची। एवढा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला संजय दत्त अतिरेकी कारवाईच्या आरोपाखाली अटक कसा झाला? मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याच्याकडे AK-56 रायफल कुठून आली? त्याने ती खरंच अतिरेक्यांच्या मदतीसाठी ठेवली होती का? आणि ऐशो आरामात वाढलेल्या संजय दत्तने अंडा सेल मध्ये कसे दिवस काढले, या सर्वच गोष्टी सविस्तर पाहूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संजय दत्तचा अतिरेकी कारवाईशी संबंध आणि जेलमध्ये घालवलेलं आयुष्य पाहण्याअगोदर आपल्याला हे पाहावं लागेल की त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती। संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे अभिनेते आणि राजकारणी होते, तर आई नर्गिस दत्त या सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री होत्या। घरात पैसा, प्रसिद्धी आणि सर्व सुखसोयी असल्यामुळे संजय दत्तचं बालपण अत्यंत लाडात गेलं। अगदी लहान वयातच तो ड्रगच्या इतक्या भयानक व्यसनात अडकला होता की अनेक दिवस तो नशेतच राहायचा। स्वतः संजय दत्तने सांगितलं होतं की ड्रग्ज मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा। या व्यसनानं त्याचं करिअर, नातेसंबंध आणि आयुष्य पाक उद्ध्वस्त करून टाकलं होतं। याच काळात मुंबईत अंडरवर्ल्ड गँगचा खूप मोठा सुळसुळाट होता आणि चित्रपट सृष्टीतल्या अनेक लोकांना धमक्या येत होत्या। त्याच दरम्यान 1993 मध्ये मुंबईत खूप मोठे बॉम्बस्फोट झाले। या स्फोटानंतर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संजय दत्तच्या घरी काही बेकायदेशीर हत्यारं सापडली। त्यामध्ये AK-56 रायफल आणि पिस्तूल होता। संजय दत्तच्या सांगण्यानुसार त्याने ही हत्यारं आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी एका चित्रपट निर्मात्याकडून घेतली होती, कारण त्याच्या कुटुंबाला धमक्या येत होत्या। पण कायद्यानुसार विना परवाना अशी घातक हत्यारं बाळगणं हा खूप मोठा गुन्हा होता। त्यामुळे एप्रिल 1993 मध्ये पोलिसांनी संजय दत्त यांच्यावर टाडा म्हणजे टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, मराठीत याला दहशतवादी आणि विध्वंसक कृत्ये प्रतिबंधक कायदा असं म्हणतात, आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला थेट अटक झाली। या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर संजय दत्तला पुण्याच्या प्रसिद्ध येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं। एका झगमगत्या दुनियेत राहणारा, करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारा आणि एका अलिशान घरात राहणारा हा मोठा सुपरस्टार एका रात्रीत जेलच्या 4 भिंतींमध्ये बंद झाला। जेल प्रशासनाने सुरक्षेच्या कारणामुळे आणि त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याला एका अंडा सेलमध्ये ठेवलं। आता अंडा सेल म्हणजे काय, तर जेलमधील एक असा भाग जो खूप लहान असतो आणि जिथे इतर कैद्यांना सहज प्रवेश मिळत नाही। संजय दत्तची कोठडी फक्त 8 बाय 10 फूट होती। त्याच्या कोठडीसमोर 100 चौरस फुटांची बाग होती, जिथं त्याला 4 रक्षकांच्या देखरेखीखाली फिरण्याची परवानगी होती। जर तो सार्वजनिक ठिकाणी गेला तर त्याच्यासोबत 4 पोलीस असायचे आणि जर त्याने इतर कैद्यांशी काहीही संवाद साधला तर त्याचं सगळं संभाषण ऐकलं जायचं। अशा प्रकारच्या जेलच्या बंदिस्त वातावरणात एकटं राहताना संजय दत्तला प्रचंड मानसिक त्रास झाला। त्याचं पहिलं वर्ष खूप कठीण गेलं, कारण सुरक्षेसाठी सगळ्यांपासून दूर अंडा सेलमध्ये ठेवल्यामुळं तिथं कुणीही बोलायला नसायचं। त्यामुळे त्याला सतत घरची आठवण यायची, एकटं वाटायचं, रात्री झोप येत नव्हती, सतत डोक्यात विचार यायचे आणि त्याला वाटायचं की आपण इतके मोठे सुपरस्टार असून आज इथे आलो आहोत। हा विचार करून करून तो आतून पूर्णपणे खचून गेला होता। एका इंटरव्ह्यू मध्ये संजय दत्तने सांगितलंय की जेलमध्ये एक हवालदार होते। त्यांनी संजय दत्तची परिस्थिती बघून त्यांना सांगितलं, संजू, आशा करणं सोडून दे, म्हणजे होप ठेवणं सोडून दे आणि जे आहे ते स्वीकार। तू जर आशेवर जगला तर तुझा जेलमधला वेळ लवकर संपणार नाही, आणि जर तू आशा करणं सोडून दिलं तर तुला सुद्धा कळणार नाही की तुझा जेलमधला वेळ कसा निघून जाईल। तो किसी ने मुझे जेल में बोला कि होप करना तू बंद कर देगा ना, तेरा जेल ऐसे निकल जाएगा ऐसा।
हवालदारांनी सांगितलेल्या या गोष्टीवर संजय दत्तने विचार केला आणि त्याने हे स्वीकारलं की आता हीच त्याची खरी परिस्थिती आहे आणि त्याला ही शिक्षा पूर्ण करावीच लागणार आहे. त्यानंतर स्वतःला डिप्रेशन आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्यासाठी त्याने स्वतःला व्यस्त ठेवायचं ठरवलं. त्याने त्याचं मन इतर गोष्टींमध्ये गुंतवायला सुरुवात केली, व्यायामाला सुरुवात केली. तो 1-2 तास जेलच्या आवारात धावायचा, बाटल्यांमध्ये पाणी भरून त्याचे डंबेल बनवायचा आणि व्यायाम करायचा, कारण जेलमध्ये उचलण्यासाठी वेट्स नव्हते. याशिवाय त्याने जेलमध्ये मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान, मेडिटेशन आणि धार्मिक पुस्तकांचं वाचन सुरू केलं. संजय दत्तने जेलमधल्या काळात रामायण, शिवपुराण, गणेश पुराण यांसारखे अनेक धार्मिक ग्रंथ वाचले. आता आपण बघूया की संजय दत्तचा जेलमधला संपूर्ण दिवस कसा असायचा. येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांनी संजय दत्तच्या रोजच्या दिनचर्येबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार संजय दत्त सकाळी 6 वाजता उठायचा. अंघोळीनंतर तो चहाने नाश्ता करायचा. त्यानंतर वर्तमानपत्रांपासून पिशव्या बनवण्याचं काम तो करायचा. त्यासाठी त्याला 100 पिशव्यांमागे फक्त 45 रुपये मिळायचे. त्यानंतर त्याला तुरुंगात असलेल्या रेडिओ येरवडा या स्टुडिओमध्ये नेलं जायचं. तिथं तो स्वतःचा कार्यक्रम सादर करायचा. त्यानंतर काही वेळ त्याला इतर कैद्यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि व्यायाम करण्याची परवानगी होती. दुपारी 2च्या सुमारास तो परत आपल्या कोठडीत जाऊन जेवण करायचा आणि थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. त्यानंतर पुन्हा एकदा रेडिओ स्टेशनवर जाऊन आपला कार्यक्रम पूर्ण करायचा. संध्याकाळी त्याला 5:30 वाजता जेवण दिलं जायचं. त्यानंतर 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो आपल्या कोठडीत बंद असायचा. संजय दत्तने एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलं की जेवणामध्ये त्याला राजगिऱ्याची भाजी असायची, जी भाजी अगदी शेळीला किंवा जनावरांना दिली तरी ते खाणार नाहीत. सब्जी वहाँ है जो मैंने पहले टाइम सुनी है, उसका नाम है राजगीरा. वो सब्जी अगर बकरी या बैल या गधे को भी देंगे तो नहीं खाएगा. आणि त्याच्यामध्ये किडे वगैरे पण असायचे. उसके अंदर थोड़े से कीड़े मकोड़े थे जो प्रोटीन की वजह से हम लोग खाते थे. तसेच यारों की बारात या एका टीव्ही शो मध्ये त्यांनी सांगितलंय की तुरुंगात असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला होता. या कार्यक्रमात अभिषेक बच्चन म्हणाले, संजय दत्त बसूनच झोपतात. We बैठ के सोते? हाँ, बेड पे he'll put all the pillows right around and he sits. त्यानंतर साजिद आणि रितेश देशमुखने संजय दत्तला यामागचं कारण विचारलं. तेव्हा संजय दत्तने सांगितलं की मी तुरुंगात होतो तेव्हा पाऊस आला की ते पाणी तुरुंगात भरायचं, तरी सुद्धा आम्हाला त्याच तुरुंगात झोपावं लागायचं. बरसात जब पड़ती थी, जो सेल था वो पानी में भर जाता था. तो मतलब इतना पानी होता था, तो उस पानी में सोना पड़ता था. म्हणून आम्ही तिथे जमिनीवर झोपू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही बसूनच झोपायचो आणि अजूनही मला असंच झोपण्याची सवय. ही सवय अजूनही सुटलेली नाहीये. संजय दत्तला माहित होतं आपण जर चांगलं वागलो तर आपली लवकर सुटका होऊ शकते. त्यामुळे तुरुंगात चांगल्या वागणुकीवर त्याचा भर होता. तो आपल्या रेडिओ कार्यक्रमासाठी स्वतः स्क्रिप्ट लिहायचा. रोज इतर कैद्यांशी गप्पा मारायचा, जुनी गाणी वाजवायचा आणि शेरो शायरी करून जेलमधलं गंभीर वातावरण हलकं फुलकं करायचा. तो कैद्यांना गुन्हेगारी सोडून चांगल्या मार्गावर येण्यासाठी प्रेरित करायचा. तुरुंगातील पुनर्वसनाबद्दल बोलायचा. कैद्यांनी जेलमध्ये कसं टिकून राहावं आणि सुटकेनंतर पुन्हा मुख्य प्रवाहात कसं यावं यावर तो कैद्यांशी बोलायचा. श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तो अनेकदा मुन्नाभाई चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणून दाखवायचा. आपल्या रेडिओवरील या कामगिरीमुळे तुरुंगात त्याचे अनेक चाहते तयार झाले होते. यामुळे जेलमधील कैदी आणि पोलीस अधिकारी संजय दत्तला संजू बाबा म्हणून आदराने बोलवू लागले. एका माजी सहकैद्याने संजय दत्त बद्दल सांगितलंय की संजय दत्त बाहेरच्या जगात मोठे सेलिब्रिटी असले तरी तुरुंगाच्या आत ते आमच्यासारखेच एक सामान्य कैदी होते. ते खूप नम्रपणे वागायचे आणि एकदा तर तुरुंगात भेटायला आलेल्या माझ्या पत्नीला आणि आईलाही त्यांनी भेट दिली होती. आणि मार्च 2013 पासून त्याने आपली उरलेली 42 महिन्यांची शिक्षा येरवडा तुरुंगात पूर्ण केली. याआधी त्याने काही काळ जेलमध्ये काढला होता. त्यामुळे एकूण 5 वर्षांच्या शिक्षेतील उरलेला काळ त्याने येरवड्यात पूर्ण केला. तुरुंगातील त्याचं वागणं अत्यंत चांगलं आणि शिस्तप्रिय होतं. याच चांगल्या वर्तवणुकीमुळे नियमांनुसार त्याची शिक्षा काही दिवस आधीच संपवण्यात आली आणि त्याची सुटका झाली. 25 फेब्रुवारी 2016 या दिवशी सकाळी संजय दत्तची येरवडा जेलमधून सुटका झाली. जेव्हा तो जेलच्या मुख्य दरवाजातून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात निळ्या रंगाची एक पिशवी होती, ज्यामध्ये त्याने जेलमध्ये कमवलेले कष्टाचे 440 रुपये होते. ही 3 वर्षाची कमाई होती. त्याने ते पैसे आपल्या पत्नीला दिले. बाहेर येताच त्याने सर्वात आधी मागे वळून येरवडा जेलच्या इमारतीला आणि तिथे फडकत असलेल्या भारताच्या तिरंग्याला सॅल्यूट केला आणि तिथल्या मातीला स्पर्श केला. त्याच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता. जेल बाहेर उभ्या असलेल्या आपल्या कुटुंबाला आणि पत्नी मान्यताला पाहताच तो खूप भावुक झाला.
जेलमधून कायमची सुटका झाल्यानंतर संजय दत्तचं आयुष्य एका नव्या ऊर्जेनं सुरू झालं. त्याने आपला संपूर्ण वेळ कुटुंब, मुलं आणि चित्रपटसृष्टीला देण्यास सुरुवात केली. चित्रपटसृष्टीने हे त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर KGF चॅप्टर 2 हा ब्लॉकबस्टर सिनेमा त्याने दिला आणि संपूर्ण देशात धुमाकूळ घातला. या यशाच्या दरम्यान 2020 मध्ये त्याच्या आयुष्यात पुन्हा एक मोठं संकट आलं. त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पण जेलच्या कठीण दिवसांनी त्याला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवलं होतं की त्याने या जीवघेण्या आजाराचा अत्यंत धैर्यानं सामना केला आणि योग्य उपचारांच्या बळावर कॅन्सरवर मात करून तो पूर्णपणे बरा झाला. आज तो 66 वर्षांचा झालाय, तरी अत्यंत फिट राहून बॉलिवूडसह साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका तो साकारतोय. संजय दत्त म्हणतो की मी जेलमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि रागावर कंट्रोल करायला शिकलो. एका मुलाखतीत त्यानं स्वतः सांगितलं होतं की जेलने त्याच्यातील अहंकाराचा पूर्णपणे नाश केलाय आणि त्याला जमिनीवर आणले. कागदाच्या पिशव्या बनवून वेळेची आणि पैशाची खरी किंमत त्याला तिथं कळाली. त्याला कळालं की स्वातंत्र्य ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे, जी कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. म्हणूनच मित्रांनो, संजय दत्तला व्यसनामुळे आयुष्याची अनेक वर्ष जेलमध्ये घालवावी लागली. काही मिनिटांची नशा तुमच्या आयुष्याची वर्षानुवर्ष बर्बाद करू शकते. त्यामुळे व्यसनांपासून लांब राहा, कारण आयुष्य घडवायला वर्ष लागतात, पण ते बिघडायला एक चुकीची सवय पुरेशी असते. यावर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.